घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ पिंपळनेर निवासी पथग्रामीण निळोबाराय महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला संत जीवनाची संत समागमाची अपेक्षा करणारा, त्या अपेक्षा पूर्ती झाल्यानंतर कोणत्या कोणत्या लाभाचं दर्शन आम्हाला घडेल ते लाभ सांगणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल. भगवान श्री ज्ञानोबारांच्या प्रांगणातली सेवा आहे. आमची करंजीकर माऊली सालाभरात वर्षात नियमितच करंजीकर माऊलींची सेवा ज्ञानोबारांच्या दरबारात असते, परंतु 7 दिवस आपल्याला मिळावे, 7 दिवस नाही 5 दिवस मिळावे, 4 दिवस मिळावे, 3 दिवस असा वेळोवेळी आग्रह संस्थांकडे ज्यांचा असतो. अट्टाहासाने सेवा आपल्या पदरात आपल्या पूर्वजांच्या पुण्याच्या आधारावर जे पाडून घेतात अशा करंजीकर माऊलींच्या आग्रहाने याही वर्षी ही सेवा माझ्याकडे त्यांनी सोपवलेली आहे. मागेही त्यांनी मला आग्रह केला, पण माझं पुण्य कमी पडलं ज्ञानोबारांच्या दारात. मला त्यांनी आग्रह केल्यानंतर सेवा काही करता आली नाही. इतरत्र कोणी आग्रह केल्यानंतर सेवा नाकारल्यानंतर फार त्रास होतो असं काही घडत नाही, पण ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या मुक्ताबाईंच्या दारात कोणी आपल्याला सेवेला विचारलं आणि आपल्याला जाता आलं नाही की ती कुणकुण मनात राहते की आपल्याला जाता आलं नाही. पुरुषोत्तम दादांनी सेवेकरता खूप आग्रह केला, प्रभुराज महाराजांनी मला सेवेसाठी आग्रह केला, मला त्याही वेळेला येता आलं नाही. ती ज्ञानोबारांच्या प्रांगणातली सेवा आहे, ज्ञानोबारांच्या दारातली सेवा आहे. कारण आळंदी हे असं क्षेत्र आहे, हे काही विद्वत्ता दाखवण्याचं नगर नाही. ज्ञानोबाराय म्हणजे जीवाचं माहेर आहे. ज्ञानोबाराय म्हणजे संतांचंही माहेर आहे आणि ज्ञानोबाराय म्हणजे देवाचंही माहेर आहे. या नगरीमध्ये विद्वत्ता दाखवणारी माणसं नापास झाली. मी काही ते आधीच सांगायला इथं उभा नाही. आपल्या पूर्वजांच्या गुरुवर्यांच्या मुखातून त्या याद्या ऐका. आपल्याला त्या यादा ऐकताना अंगाला काटे येतील इतक्या मोठ्या याद्या आहे. विद्वत्ता दाखवण्याचा प्रयत्न केला, शेवट गोड झाला नाही. कारण या भूमीची महती अशी आहे, इथं विद्वत्तेचं हे प्रांगणच नाही. ही नगरी इंद्रायणी मातेमध्ये स्नान करून ज्ञानोबारांच्या समाधी दर्शनाने भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रेम रसात बुडून जाण्याची नगरी आहे. जीवनाचा खरा आनंद शोधून देणारी खूप सुंदर नगरी आहे. या नगरीत वेळोवेळी आलं पाहिजे. या नगरीत आल्यानंतर ज्ञान वाढतं नवल नाही. मिळवलेलं ज्ञान भक्ती प्रेमाला चिटकून जातं, हे फार आश्चर्य आहे, हे नवल आहे. ज्ञान देणारी भूमी काशी आहे, पण प्रेमानं ज्ञान चिकटून राहील असं काही सांगता येत नाही. ही भूमी ज्ञान ही देते, ते ज्ञान प्रेमाच्या ज्ञानोबारांच्या माईच्या पदाराला चिकटूनही ठेवते. भक्ती रसामध्ये सहज प्रवास घडवून आणते. आणि अशा या नगरीतली सेवा आहे. ज्ञानोबारांच्या प्रांगणातली ज्ञानोबारांच्या दरबारातली सेवा काय पदारात घालेल सांगता येत नाही महाराज. आणि ती सेवा करण्यासाठीच आपण इथं उपस्थित आहोत. इथं टाळाची, पखावजाची, भजनाची, सेवेची कोणती काही वाटचाल आपल्याकडे येईल ते आनंदानं स्वीकारली पाहिजे, हसत मुखानं स्वीकारली पाहिजे. आणि आज खरोखर करंजीकर माऊलींच्या माध्यमातून ज्ञानोबारांचं दर्शनही घडतंय, माऊलींची सेवाही घडते, तुम्हा सगळ्या साधकांचं दर्शन घडतंय. महाराष्ट्रातली सगळी उत्तम वादक गायक ही सगळी वारकरी संप्रदायाची प्रचारक मंडळी इथं उपस्थित आहे. आदरणीय श्रद्धेय श्रीगुरू पृथ्वीराज बाबा आहेत. बाबांचा दुपारीच फोन झाला, आपण येणार आहात? म्हटलं मी येणार आहे. खरं तर आम्ही त्यांच्याकडे जावं, पण ते आमच्याकरता 2 पावलं टाकत येतात. याचा अर्थ कोणाचा तरी धाक ज्ञानोबारांनी अजून सुद्धा जीवनात ठेवलेला आहे, हेच फार महत्त्वाचं आहे. धाकाच्या लांब माणसं पडतात,
आणि तरी जर धाक आपल्यावर वॉच ठेवत असेल, लक्ष ठेवत असेल, तर माणसाने ते पुण्य समजावं. कारण प्रपंचामध्ये माणसानं बापाला आणि परमार्थामध्ये माणसानं पापाला घाबरलंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल सगळीच मंडळी, आमच्या करंजीकर माऊलीवर प्रेम करणारी सगळीच मंडळी, आमचे कृष्णा महाराज परभणीवरून आले, सेवेला आले. महाराजांचं प्रेम, ज्ञानोबारांची सेवा. इकडे मोहन महाराज आहेत, आमचे रवी बाबा आहेत, ओंकार महाराज आहेत, इकडे रवी बाबा दुसरे आहेत, माऊली आदी करून सगळीच मंडळी. सगळ्यांप्रती करुणा प्रेम भावना व्यक्त करून मिळालेल्या वेळेमध्ये ही समस्त सभा साधू संतांची, महामुनी विरक्तांची, पंडित पाठक ज्ञानियांशी, या सकळांशी विनवणी, या सकळांच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल निळोबारांचा अत्यंत गोड अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारा निळोबाराय संत जीवनाकडे आपल्या आयुष्याचा प्रवास घेऊन जात आहे. मानवी जीवन तसं संघप्रधान जीवन आहे. तो कोणाच्या तरी जळणघडणीतच त्याची वाटचाल घडावी, त्याला कोणीतरी मार्गदर्शक असावा, काहीतरी जीवनामध्ये चांगलं पदरात पाडून देणारी उपलब्धी आपल्या समोर हजर व्हावी, याचा अट्टहास निळोबारांचा या अभंगामध्ये दिसतोय. तसं तर घडो पळो जळो हे जे सगळी दुर्लभच वचन आहे. घडो यात सहज करू नये, आम्हाला घडू द्या, घडली पाहिजे, घडवून आणा. इथं प्रयत्नवाद नाही आणि प्रारब्धवादही नाही, केवळ कृपा आहे. आम्ही अमुक अमुक करू, कारण हे क्रियापद आहे, पण करू हे सांगत असताना वर्तमानात केलेला निर्धार आहे. इथं प्रयत्नवाद आहे, आम्ही ते करणार आहे. कुठंतरी नकळत अहंकार आहे, ते करण्याची एक तर क्षमता आमच्या अंतःकरणात आहे, आमच्यात आहे, म्हणून आम्ही निर्धार करतोय आम्ही ते करणार. अरे होणार आहे बाबा. तू कोणाला हात दाखवला, कोणाला दाखवला माहिती नाही, पण होणार आहे. सध्या हात दाखवणाऱ्यांची आणि हात पाहणाऱ्यांची संख्या अफाट आहे, अफाट. आम्ही लहान होतो त्यावेळेला आम्ही अशोक शरफची चित्रपट पाहायचो, आता माणसं अशोक खराची व्हिडिओ पाहतात. होणार आहे. प्रारब्धवादाच्या दिशेनं तिथं लोकांना प्रार्थनेची किंमत नाही. जिथं प्रयत्न करायला माणसं तयार आहे, जिथं प्रारब्धाच्या आधारानं माणसं जगायला तयार आहे, आश्चर्य या जगताचं, तिथं प्रार्थनेनं जगायला मात्र माणसाची नकार आहे. नकार आडती हलते. काही प्रार्थनेकडं माणूस जाताना दिसत नाही. काय करावं. संतांच्या वाङ्मयाचं विशेष आहे महाराज, प्रार्थनेशिवाय वाङ्मयाची पूर्तीच नाही. इथं कीर्तन झालं तरी समारोपाला प्रार्थना आहे, हरिपाठ झाला तरी विनवणीचे अभंग आहेत, प्रार्थनेचे अभंग आहेत, प्रवचन झालं तरी प्रार्थना आहे. कुठलीही सेवा घडू द्या संप्रदायात, ती प्रार्थनेनं पूर्णतेला जाते. निळोबाराय म्हणतात, देवा घडू दे. ज्या अर्थी निळोबाराय घडो म्हणताय त्या अर्थी ते दुर्लभ असलं पाहिजे. सहज मिळणाऱ्या गोष्टीला माणूस कधी प्रार्थना करत नाही, जे दुर्लभ आहे त्याच्याच करता प्रार्थना आहे. या घडो या शब्दाखाली अंडरलाईन करून एकनाथी भागवत उघडलं तर ते किती दुर्लभ आहे म्हणून घडो म्हणतात, याची अनेक उत्तरं सापडतात. मी तुम्हाला 2 वेळा सांगतो एकनाथी भागवतातले, फार सुंदर आहे. काय झालं, भगवंताच्या घरी नारद महर्षी आले. भगवंताचे पिताश्री आई वसुदेव देवकींनी स्वागताची तयारी केली. फुलं वाटेमध्ये घातली, आरतीचं ताट सजवलं, नारदांना भेट द्यायला काहीतरी भेटवस्तू काढल्या, मंगल आरती करायची, साधूचं पाद्यपूजन करायचं, साधूला आत घ्यायचं. आता नारद महर्षी म्हणजे पहिले कीर्तनकार, त्याही काळात कीर्तनकाराची बऱ्या प्रमाणात चलती होतीच. भगवंताने ते सगळं तयारी, सगळं स्वागताचं काय असेल ते आईला करू दिलं. नारद महर्षी आले. वसुदेव
देवकींनी नारद महर्षींचं पूजन केलं, औक्षण केलं, इथपर्यंत ठीक आहे. नारदांनी ते करूही दिलं. पण नंतर ते पाया पडायला लागले. वसुदेवजी कोणाच्या? नारदांच्या. त्यावेळेला नारद महर्षी 2 पावलं माग सरकले. तुम्ही माझ्या पाया पडू नका. का हो? अहो, त्रैलोक्याचा मालक तुमच्या पोटी जन्माला आला. देवाला तुम्ही जन्म देणारे पिता आहात. आमच्या पाया पडता? त्यांच्याच पाया पडा. वसुदेव महाराज म्हटले, हे मी अगोदर करून बसलोय, तुम्ही जे मला आज सांगताय ते. अख्खं विश्व त्यांच्या पाया पडतं आणि तुम्ही आमच्या. त्यांचं दर्शन घ्या ना. म्हटले त्यांच्या पाया पडायला गेलो, पण ते मला म्हटले, माझा पुत्र श्रीकृष्ण जान न सांगेची मज ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण म्हणे मी पूर्ण बालक तुमचे. मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही काय माझ्या पाया पडता? हे या बाबाचं उत्तर आहे. आणि पुन्हा काय त्याच्या पाया पडू? मला तुमच्या पाया पडू द्या. ते म्हटले, काही झालं तरी मी तुम्हाला पाया पडू देणार नाही. हे प्रकरण वाचलं की असं वाटतं देव सुद्धा बापाला पाया पडू देत नाही. काय वडिलांबद्दलचा आदर भगवंताच्या अंतःकरणात असेल. आपल्या वैदिक सनातन हिंदू परंपरेतल्या पोरांनी एवढी जरी ओवी घेतली की वडिलांचा किती आदर असावा, बाकी द्या सोडून. पण बापाचा आदर कृष्णावतारातला पूर्ण अवतार असलेला परमात्मा किती करतो की वडिलाला पायावर डोकं टेकू देत नाही. किती आदर आहे. 500 रुपये कमाई असू द्या मुस्लिम समाजाच्या पोराची, तो भंगार विकून जरी घरी आला तरी दार उघडल्या उघडल्या विचारतो, अम्माजान अब्बाजांनी कुछ खाया? काही खाल्लं? अरे 500 रुपये 300 रुपये ज्याची कमाई आहे तो दार उघडल्या उघडल्या विचारतो, अम्माजान अब्बाजांनी कुछ खाया? 30-30 40-40 एकर ज्या बापांनी कष्टाच्या बागायती जमिनी आपल्या नावावर करून दिल्या, त्या बापानं एकदा शुगरची गोळी घेतली का तो जेवला का हे विचारणारी किती पोरं आहे. याचा जर शोध घ्यायला लागलो तर संशोधनाचा मुद्दा ठरेल. काय सांगता? म्हणून ही ओवी फारच महत्वाची, आजच्या काळात असली तरी फार गरजेची. तुम्ही नाही म्हटलं तरी मी तुमच्या पाया पडणार आहे. अहो पण का पडणार आहे? मी तुमच्या पायावर डोकं ठेवण्याकरता देवाचा बाप झालो नाही नारद महर्षी. तुमच्या पाया पडावं, मी देवाचा बाप आहे, माझा मुलगा देव आहे, हा लग्गा हा वशिला म्हणून पाया पडणार नाही. तुमच्या पाया पडण्याकरता या वसुदेवानं जीवनाची स्वतंत्र वाटचाल केलेली आहे. आपण ज्ञानोबांच्या दारात कीर्तन ऐकतोय, हे काही गर्भ श्रीमंताचे पोरेन, फकीराचे पोरेन, अमुक अमुक जातीचे, अमुक अमुक पंथाचे, अमुक अमुक गावचे म्हणून नाही. अरे तुमच्या माझ्या पूर्वजांनी, आपल्या आई वडिलांनी या ज्ञानोबांच्या दारात बसण्याकरता स्वतंत्र पुण्य केलेलं आहे. घडो, किती दुर्लभ आहे ते पुण्य करणं. काय केलं तुम्ही? तुम्ही आमच्या घरी आले, देव माझा मुलगा आहे म्हणून नाही. तुम्ही आमच्या घरी आले, मी देवाचा बाप आहे म्हणून नाही. तुम्ही माझ्या घरी आल्याचं कारण तुम्हाला सांगतो, आणि त्या कारणामुळे मी तुमच्या पायावर तुम्ही 1000दा नाही म्हणा, डोकं टेकवणार म्हणजे टेकवणार. आणि ते कारण असं आहे, तुम्ही भागवत धर्म अनुगामी, तई भेटीलाई जे आम्ही, जई कोटी पुण्य निष्कामी प्रयाग संगमी केली. जेव्हा आम्ही कोट्यावधी पुण्य प्रयागराज सारख्या महातीर्थावरती केली, तई भेटीलाही जे आम्ही, तेव्हा तुमची भेट आम्हाला प्राप्त झाली. देवाच्या बापाला एवढे पुण्य करावी लागली तेव्हा ती भेट झाली. हे सगळं प्रकरण वाचलं की कळतं, घडो या शब्दाचं अर्थ, घडो या शब्दाचं कारण ते अत्यंत दुर्लभ आहे. विठ्ठल विठ्ठल निळोबारा म्हणतात देवा घडो. अहो पण काय घडो? त्यांचा समागम घडो, आम्हाला त्यांच्याकडे घेऊन जा. घडो त्यांचा समागम. पण लक्षणाने सिद्धी होईल ना, नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तू सिद्धीर भवती.
किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धीर भवती. अहो कोणाचा समागम घडो? त्यांचा घडो. त्यांचा म्हणजे कोणाचा? ज्यांचं प्रेम आहे. पण प्रेमाच्या वाटा त्यांच्या विभागलेल्या नाही देवा. त्यांच्या प्रेमाची वाटचाल स्वतंत्र आहे. मानवी जीवनात प्रेमाची वाटचाल कधी स्वतंत्र असत नाही. मानवी जीवनातलं प्रेम, या प्रेमाचा स्वभाव विभाग नाही, हे विभागत राहतं. 2 ओव्यांमध्ये ज्ञानोबारांनी तुमच्या माझ्या प्रेमाची लायकी काढावी. 2च ओव्या. काय ज्ञानोबारांचे शब्द आहेत महाराज. ज्ञानोबारे म्हटले तू आम्हाला काय शिकवतो, तुझं प्रेम किती कोणावर आहे आम्हाला माहिती. प्रेम पहिली ये बाळ दशे आईबा हेची पिसे ते सरे मग श्री मासे बोलवणी ठाके. बालपणात माणसाचं प्रेम असतं. कोणावर? कोणावर? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कोणावर? थोडं तर बोला. आता एवढेच आहे आपण. बाहेर बिचारा मंडळींना जागा नाही आपल्याला ऐकू द्यायला त्यांना. कोणावर? आईवर. किती आई आवडते महाराज. आई 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 बा हेची पिसे. आई सोडून दुसरं काहीच आवडत नाही. ते सरे बालपण सरलं. मग श्री मासे बायकोवर नाही म्हटलं ज्ञानोबारांनी, तिच्या मासखंडावर प्रेम करणार तो आम्हाला काय शिकवतो. ते सरे मग श्री मासे बाईच्या मासावर प्रेम करतो आणि आम्हाला प्रेमाची व्याख्या शिकवतो. वार पट्ट्या. ते सरे मग श्री मासे बोलवणी ठाके. किती काळ प्रेम करतो? श्री भोगिता पावो वृद्धाप्य लागे येवो. भोगिता असा शब्द आहे महाराज. तिला भोगता भोगता म्हातार पण तुझ्या दारावर थाप मारत तरी भोगत राहतो. वृद्धाप्य लागे येवो. आता म्हातारपणात असं कोण आहे की जो म्हातारपणातही सांभाळेल? म्हातारपण कोणालाच सहकार्य करू देत नाही महाराज. त्याला सोडून प्रत्येक वाटचालीत आपल्याला सहकार्य करणारा जगताचा वैद्य एकच आहे. त्याला सोडून या सगळ्या शरीराच्या अवस्थेवर ना, म्हातारपणावर ना, तारुण्यावर ना, कोणत्या अवस्थेवर असा जगात वैद्य निर्माण झाला नाही की ज्याला आपल्याला सांभाळता येईल. विषांतर होईल पण प्रमाण आठवलं म्हणून सांगतो, गरजेचं आहे. लागती चालता गा गुण दोषांच्या ठेचा. लागती चालता गा गुण दोषांच्या ठेचा. सांडलेली वाट मार्ग चालू निराळा केचा. सांडलेली वाट मार्ग चालू निराळा केचा. तो वास तुझी थोर लागली आशा. तो वास तुझी थोर लागली आशा. म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा. म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा. म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा. दृष्टी देई पांडुरंग माय बाबा. शरण मे आलो तुझ निवारुनी या बाबा. दृष्टी देई पांडुरंग माय बाबा. शरण मे आलो तुझ निवारुनी या बाबा. चालो
की तो त्यानं ठरवलं तर म्हातारपणातही शरीराचं सुख आनंद परमार्थ करण्याकरता देऊ शकतो. माणसाला अपेक्षा आहे आम्ही परमार्थ करावा आणि यानं प्रपंचात सहकार्य करावं. आश्चर्य, जिथं सहकार्य करतो तिथं अपेक्षा नाही माणसाला सहकार्याची, आणि जिथं कवळीचं देवाचं सहकार्य होत नाही माणसाला असं वाटतं तिथं यानं मला भरभरून मदत करावी. वेडेपण हे मानवी जीवनातलं. प्रपंचात सहकार्य करायला तो काही नोकर आहे आपल्या घरचा? प्रपंचातली कामं करायला देह देवानं टिकवावा, सांभाळावा, बाद येईल नाही प्रमाणांवर सगळ्या. अरे वृद्धाप्य लागे येवो ज्ञानोवर म्हटलं येणार. ते काय जहागीरदारी का तुझ्या बापदाद्याच्या घरची? मक्तेदारी आहे का शरीर सांभाळलं? चांगली चांगली होती, उदंडची झाले जन्मोनिया मेले. कोण नाव घेते त्यांचं? ओनिया गेले राव रंक परी त्यांचे नाव निघे कोणी विचाराचे? कोण नाव घेत? लय गुरमी होती अनेकांना. त्या मायकल जॅक्सनकडे 12 डॉक्टर घरी कामाला होते. 12 जण. आजार नाही तरी किडनी डोनर, आजार नाही तरी फुफ्फुस डोनर, आजार नाही तरी आईस डोनर, सगळे डोनर रेडी करून घेतले. देवाच्या विरोधात जाऊन 150 वर्ष जगायचं स्वप्न होतं त्याचं. चांगल्या चांगल्याचं भंगलं तर हा कुठं काढला. पण जगप्रसिद्ध डान्सर होता, लय गुरमी होती त्याला. इतका दर्जा प्राप्त झाला कलेला की सगळे सत्ताधीश त्याच्याकडे यायचे. कलेला दर्जा प्राप्त झाला की सत्ता कलेकडे येते. कला सत्तेकडे जात नाही, सत्ताच कलेकडे येते. फक्त त्या कलेचा कल्ला होऊ नये नंतर म्हणजे झालं बाबा. बऱ्याच जणांचा झालाय म्हणून आपलं सांगतोय काय अवघड आहे. त्याला ओढ माझं सगळं ऐकतील, माझं सगळं लोक सांगायचे मग ऐकल ऐक, त्याच्या पुढं जाऊ नको. अरे त्याची काय शक्ती तुला काय माहिती आहे? भल्या माणसा कसला ऐकतो तो? गुरुमीत माणूस ऐकत नाही कोणाचं. नाही नाही मी 150 वर्ष जगणार. 4 वेळाला त्याचं अन्न फॉरेन्सिक लॅबमध्ये चेक केलं जायचं. 4 वेळा दिवसातून. जगातलं सर्वश्रेष्ठ पाणी प्यायचा, कमी अन्नात अधिक अन्नद्रव्य देणारे घटक, सकस पोषण प्रोटीनयुक्त आहार खायचा. देवाच्या विरोधात जाऊन 150 वर्ष जगायचं स्वप्न पाहणाऱ्या मायकल जॅक्सनचा खेळ अवघ्या 50व्या वर्षात खलास झाला. 2009 मध्ये मुळदा पडलेला होता त्याचा रोडला. 12 डॉक्टर त्याचं हृदय चेक करत होते. हे कोण्या कारणामुळे मेलं? 12 जण. म्हणजे तिफनला पहिलं घरीच बांधलेले वाड्यात 10, पण तिफनला चालत नाही. तसे 12 डॉक्टर यानं शरीर सांभाळायला ठेवले, पण मेल्याचं कारण लक्षात येत नाही. जवळ राहून तसं एक दिवस तुझ्या दारावर थाप ती मारणार. तुझं ते थाप त्यानं मारली. तुझं अगोदर प्रेम आईवर, नंतर तिच्या मासावर, नंतर ते सरे मग श्री मासे बोलून टाके पुढं. मग वृद्धाप्य लागे येऊ. ते म्हातारपण आलं की मग का म्हणतो तेव्हा तोची प्रेमभाव बाळकाशी आणि आम्हाला आमचं पोरग आवडतं. अरे आवडत नाही, तेच आवडून घे, पर्याय कुठे? येड्या. शरीर संपल्यावर प्रपंचात काय किंमत आहे? याचा वास सुटू द्या. नाकातला शेंबूड तोंडात जायला लागला की रुमाल सुद्धा कोणी आपल्या नाकाला लावत नाही. इतकं नालायक जग आहे. गातोय, नाचतोय, मनमुराद आनंद घेतोय भक्ती सुखाचा. काय किंमत आहे या भजनाची? काय ओढ लागली वारीच्या. आता आमचं प्रस्थान मुक्ताबाईचं उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. प्रस्थानचा उत्सव सुरू झालेला आहे. 24 तारखेला मुक्ताबाईचं महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्वाचं पहिलं मानाचं ज्ञानोबरांच्या लाडक्या भगिनी मुक्ताबाईचं प्रस्थान आहे. काय आनंद असतो पंढरीत जाताना त्या भजनाचा. माफी मागून बोलतो, पंढरपुरात सुद्धा इतका आनंद येत नाही, इतका आनंद वाटेनं येतो. का? पंढरपुरात गेलं की दुकानं दिसतात, वाटेनं फक्त भजनच दिसतं. भजनाचा आनंद एवढं मला आलेला अनुभव आहे. मी तुमचं सांगत नाही, मला आलेला आहे. इथं आनंद वाटेनं मस्त हिरवगार रान, इकडून तिकडून भजन, एके भजन. आणि भजनाचा आनंद आगळा वेगळा आहे महाराज. त्यांच्या सहवासात चालत असताना माणसाने पावला पावलाच्या पुण्याईचा हिशोब
पूर्वजांना दिला पाहिजे की बरं झालं, बरं या वाटेनं घातलं तुम्ही आम्हाला. त्या वाटेनंच का, तेच का घडू म्हणताय? कारण त्यांच्या प्रेमाची वाटचाल बदलत नाही, त्यांच्या प्रेमाची भूमिका कधी बदलत नाही. काही वेळेला संत जीवनाकडे घडो असं म्हणत असताना पहिली नजर ही चमत्काराची लोकांची, दुसरी नजर ही आचरणाची, तिसरी नजर ही अनुभवाची, पण निळोबाऱ्यांची नजर ही प्रेमाची. काही वेळेला माणसं संत जीवनाकडे प्रभावित होतात असं नाही, होत नाही असं नाही, होतात, पण चमत्काराची नजर. अहो चमत्काराची व्याख्या अर्ध्या चरणात सांगावी निळोबाऱ्याने. या संप्रदायाला चमत्कारच मान्य नाही. मग झालेले भिंत चालवली, रेडा बोलवला, इच्छा नव्हती तरी रेडा बोलवला, इच्छा नव्हती तरी चालवली. पण याचा अर्थ असा आहे, मिरविला बडीवार सिद्धाईच. इच्छा नव्हती पण हे मिरवावं लागलं, काळ तसा होता. इतकं सगळं करत असताना चमत्काराच्या नजरेनं लोक संत जीवनाकडे प्रभावित झाले. काही वेळेला ते पाहिलं लोकांनी, काही वेळेला माणसं आचरण पाहतात, संत जीवनावर प्रभावित होतात. ते कानोपात्रा खोदून पिंजारी तो दादू, त्यांच्या चरित्रात खूप सुंदर कथा आहे. असं म्हणे, दादू पिंजारींना भेटायला काशीचा एक कोतवाल आला. शोधत शोधत पाहत विचारत आला. आल्या त्याने दादू पिंजारी जिथं राहतात त्या गावात प्रवेश केला. एक व्यक्ती गाव झाडत होता. याने त्या झाडणाऱ्या माणसाला विचारलं, चाचा या दादू पिंजारी जी नाम के कोई संत रहते? हाजी बोले रहते. कहाँ रहते वो जो सामने कुटिया है ना वही दादू पिंजारी का घर है. थोडं साधून झोपडीत कानाची बाई मागे केली, खाळकन त्या माणसाच्या कानाखाली लावली. अरे काही लाज धर जरा, साधू कुठं इथं राहतात का? तो म्हटलं, आप किसी से भी पूछ लीजिए वही दादू पिंजारी जी का घर है. त्या घराजवळ गेला, तिथे एक व्यक्ती दिसला. विचारलं, चाचा या दादू पिंजारी जी नाम के कोई संत रहते? हाजी बोले रहते. उनका घर कौन सा है? यही तो कुटिया है उस भले महात्मा की. और वो भला महात्मा कहाँ है? मैं बड़ी दूर से आया हूं. वो जो सामने झाड़ू लगा रहे है ना वही दादू पिंजारी है. अरे बापरे म्हणे, ज्याच्या थोबाडीत हाणली तेच दादू पिंजारी. आपल्या परंपरेत कथा आहे, कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू वर्णन आहे. शर्मेना आला, पाय धरले. महाराज माफ करा, मी वाईट चुकीचा माणूस नाही हो, लांबून तुम्हालाच भेटायला आलो, पण हो नाही आता झालं. होऊ नये, कधी कधी होऊन जात. आम्हाला काय माहिती खासदार दिल्लीला जातील, झालं आमच्याकडून ती एकदा, असं बरेच लोक म्हणताय. झालं बुवा आमच्याकडून आम्ही मतदान केलं. म्हटलं आता माझं झालं बुवा एकदाच. बोलविले 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 काऊ परभणीकर बोलविले बोलविले. काय सोशल मीडियाचा काळ आहे, नवीन चाल आहे. बसून घ्या. विठ्ठल विठ्ठल मी वाईट माणूस नाही, पण झालं माझ्याकडून, माफ करा. असू दे बाबा, मारू दे, मारलं तर काय हो, पण थोबाडीत. दादू पिंजारी म्हटले, तुला एक सांगू का? म्हटले काय? आमच्या बायका घागर आणायला बाजारात गेल्या तर 20 रुपयाची घागर 10 तपासून घेता. अरे ज्या घागरीचं 2 तासाचं काम आहे ती घागर 10 तपासून आमच्या बायका घेता. ज्या गुरुचं आयुष्यभर तुला काम आहे तो एकदा तपासून घेतला तर काय बिघडलं रे एवढं? याचा अर्थ सगळ्यांनी असंच तपासून घेतले पाहिजे असं नाही. संत जीवनाचा परिचय काही लोकांना होतो, पण चमत्काराच्या नजरेतून. हा परिचय आचरणाच्या नजरेतून. चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी जगा माझी. काय जीवन आहे बाबा यांचं. अरे बापरे, अत्यंत साधारण. शुद्ध कसोनी पहावे वरल्या रंगांना भुलावे. तू काय म्हणे घ्यावे जेणे नोहे तुटी. अहो तू ज्यानं त्रास होणार नाही असं काहीतरी निवडा. दुसरी नजर आचरणाची, तिसरी नजर अनुभवाची. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी. अनुभवाची नजर आहे. पहा माझा अनुभव
केला देवा पुला तुका मरे ते पाहिजे अनुभव शब्दाचे गौरव कामा नये एक नजर चमत्काराची एक नजर आचरणाची एक नजर अनुभवाची आणि चौथी अत्यंत महत्वाची नजर जी नजर या वारकरी संप्रदायाने डोक्यावर मिरवली ती नजर आहे भक्ती प्रेमाची आणि त्या नजरेनं संत जीवन निळोबर यांनी पाहिलं आणि त्या नजरेत केवळ आणि केवळ संत जीवनात प्रेमाची सरळ आणि निष्ठेची वाटचाल दिसली ती वाटचाल मला भावली देवा म्हणून ज्यांचे प्रेम विठ्ठली त्यांचा घडो त्यांचा समागम ज्यांचं प्रेम कधी बदलत नाही अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझं बाणानी कंटाळा देवा त्यांच्या सहवासात आम्हाला घाल कारण इतिहास असं सांगतो त्यांच्या समागमात त्यांच्या सहवासात जो गेला त्याचं कल्याण झालं भलं झालं काय सहवासाची ओढ होती निर्जीव भिंत सहवासात आली तर मंदिर झालं पैस नावाचा दगड सहवासात आला मंदिर झालं अहो पुणे जिल्ह्यात चास नारोडी इथं मंचरजवळ इथं रेडेश्वर महाराजांचा दशक्रिया विधी झाला काय रेडेश्वर महाराजांनी सहवास मागावा तुम्ही चरित्र वाचा चितकाला मुक्ताबाईंचं पैठणवरून ही भावंड ज्यावेळेला निघाली त्यावेळेला रेडेश्वर महाराज मागच निघाले ज्ञानोबरांच्या सोबतच निघाले मग मुक्ताबाई लहान लहान अशी मुक्ताई जशी सनकाडी केले देशोदडी महान संत त्या मुक्ताबाईंना ज्ञानोबारांनी निवृत्तीनाथांनी थोडा थोडा वेळ उचलून चालावं मोठे म्हणून निवृत्ती दादांनी उचलावं मुक्ताबाईला आपण नाही का आपल्याला लहान भावंड असली तर आपण आपल्या भावंडाला कडेवर घेऊन पुढं चालतो निवृत्तीनाथांनी कडेवर घ्यावं गोष्टी करत गप्पा करत त्यांचा आता त्यांच्या गोष्टी शब्द आहे अभंगात सांगतो आपल्याला पुढं कडेवर घेऊन निवृत्तीनाथांनी निवृत्तीनाथांना हात भरून आले की ज्ञानोबरांनी म्हणावं द्या माझ्याकडे तिला मुक्ताबाईंना ज्ञानदेवांनी घ्यावं ज्ञानोबरांनी थोडा वेळ घेऊन मुक्ताबाईला चालावं पण सोपान काकांनी काही कडेवर मुक्ताबाईला घेऊ नये का जेमतेम 2 वर्षाचा फरक सोबतच खेळणं प्रमाणे असे सापडतात की निवृत्ती ज्ञानदेव कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मज लागे हे दोघं भावंड सोबत खेळावे राहावे मग निवृत्तीनाथांचं झालं ज्ञानोबरांचं झालं की त्या रेडेश्वर महाराजांनी मोठ्याने आरोडी द्यावी हमराव महाराज अहो तुम्ही यांचे भाऊ आहात म्हणून यांना अंगा खांद्यावर खेळवता
हे कातळ जरा रेड्याचं आहे, म्हशीच्या पोटी जन्म झाला म्हणून काय या कातड्याचं कल्याण होऊ देत नाही का? द्या. मुक्ताबाई ज्ञानोबऱ्यांना विचारतात, ज्ञानदादा काय म्हणतो रहा? तो म्हणतोय, तुला द्या माझ्या खांद्यावर, तुला आवडेल का? मुक्ताबाईंनी म्हणावं, ज्ञानदादा अरे ठेव मला त्याच्या खांद्यावर, आवडेल मला त्याच्या अंगावर बसायला. मुक्ताबाई महाराजांनी रेडेश्वर महाराजांच्या खांद्यावर बसावं, अंगावर बसा. तुम्ही चरित्रवाचा वक्तेबाबांनी लिहिलेलं. मुक्ताबाईचं वाहन रेडाच आहे. बसावं चालावं. काय त्या रेडेश्वर महाराजांचं भाग्य असेल की मुक्ताबाईंनी त्यांच्यावर स्वारी करावी आणि रेडेश्वर महाराजांनी चालावं. त्यांच्या सहवासात गेलेल्या रेड्याचं कल्याण झालं, दगडाचं कल्याण झालं, भिंतीचं मंदिर झालं. निवाशाला काय मूर्ती कोणती? अरे पैस नावाचा दगड आहे, खांब आहे. आमचंही कल्याण होईल का? त्यांचं प्रेम बदलत नाही. आणि त्यांच्या सहवासात गेलो तर जसा सहवास लाभला मानसिक वृत्ती तशी होते. आमचंही प्रेम देवावरती जळेल. आम्ही देवावर प्रेम करायला लागू. ज्यांचे प्रेम विठ्ठली. त्या सहवासात एकदा गेलो की प्रेमाचा ओलावा आमच्या वाटेला येईल. ते देवावर प्रेम करतात म्हणून तिथं कायम वारा प्रेमाचा वाहतो, समाधानाचा वाहतो. कोणाही संतांच्या गाभाऱ्यात तुम्ही जा, मंदिरात जा, इतका आनंद. तुम्ही देहूला जा, तुम्ही आळंदीला या, तुम्ही मुक्ताईनगरला या. सुखाचा निदान तो माझा सोपान. सुखाचा निदान तो माझा सोपान. विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. विश्रांतीचे स्थान सुखाचा निदान. विश्रांती आहे, तिथं समाधान आहे. हे आम्हाला माहिती आहे तेव्हा म्हणून गळो. अरे हा बाबा गेला विश्रांतीसाठी. जगाचा मालक ज्ञानोबांकडे आला, मुक्ताबाईंकडे आला. आई लेकरावर प्रेम करते म्हणून लेकरू आईवर प्रेम करतं, पळत जातं. ओकेला हो माई मानी म्हटलं तरी ती पाणी आणून देते, त्याला माहिती. म्हणून त्या आईकडे धावतं. जिथं देवावर प्रेम करणारी मंडळी आहे, देवावर प्रेम करणारं जे अधिष्ठान आहे ते आम्हालाही प्रेम करेल ना. त्यांच्याकडे बघून तो देवही आमच्यावर प्रेम करेल ना. अरे देवा, तू त्यांच्याकरता वेडा झाला, आम्ही वेड होऊ यात काय नवलंय? तू वेडा झाला, आम्ही पाहिलं. पांडुरंग पिसा याची लागी झाला. पांडुरंग पिसा याची लागी झाला.
याची लागी झाला पांडुरंग पिसा 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 याची हे पांडुरंग पिसा याची लागी झाला पांडुरंग पिसा लागी झाला हे पांडुरंग पिसा याची लागी झाला पांडुरंग पिसा याची लागी झाला याची लागी झाला पांडुरंग पिसायाची लागी झाला मुक्ताईने बाजीला प्रेम पाना मुक्ताईने बाजीला प्रेम पाना मुक्ताईने बाजीला प्रेम एवढ्या चाली का म्हटलं आता पिसा हा शब्द आहे पिसा माणूस किती चाली म्हणाल याचा काय अंदाज आहे पिसा लागल्यावर काय दड राहतं का पांडुरंग पिसा याची लागी झाला मुक्ताईने पाजीला प्रेम पाना देवा त्या प्रेमाला उत्तर देताना तू वेडा झाला रे आम्हाला माहिती म्हणून घडो त्यांचा समागम त्यांच्या सहवासात घाल अहो पण तिथं गेल्यानंतर महाराज काय मिळणार आहे तुम्हाला तिथं गेलो सहज सहज आदि विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिशुद्ध असे ज्ञानोबाई म्हणतात विवेकाची गोष्ट घडेल ती सहज बोलले तरी विवेक वाहतो नाही तर काय ओठी ब्रह्मज्ञान पोटी दंभ आणि मान नाथ महाराज म्हणतात ऐसियाचे ऐकता वचन कोण फळ पावे अरे कोणाचे गप्पा ऐकून माणसाचं कल्याण होत नाही तुमच्या माझ्या आयुष्यावर परिणाम व्हावा असं वाटत असेल तर त्यांचा ऐका त्यांचं तर सहज ऐकलं तरी भलं सहज त्यांच्या ऐकता गोठी सहज त्यांच्या ऐकता गोठी सहज त्यांच्या ऐकता गोठी हा सहज त्यांच्या ऐकता गोठी सहज त्यांच्या ऐकता गोठी सहज त्यांच्या ऐकता बोला सहज त्यांच्या ऐकता होती सहज त्यांच्या ऐकता होती सहज त्यांच्या ऐकता होती सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोठी परमार्थ कोठी दृढे सहज त्यांच्या ऐकता गोठी परमार्थ कोठी दृढावे 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 हा परमार्थ कोठी दृढावे हा सहज त्यांच्या ऐकता गोठी परमार्थ दृढावे हा परमार्थ सहज आहे का सहज तरी कल्याण होतं परमार्थ पोटी दृढावे मजबूत होईल परमार्थ परमार्थ या शब्दाची व्याख्या आहे परम म्हणजे श्रेष्ठ मोठं
अनार्थ म्हणजे धन, सगळ्यात मोठं धन आहे परमार्थ, तो मजबूत होईल. परमार्थ महाधन जोडी देवाचे, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. महाराज म्हणतात हे किती मोठं धन आहे, एवढं मोठं धन त्याचा ठेवा जर मजबूत झाला, धन जितकं मोठं तितकी तिजोरी सुद्धा मजबूत पाहिजे. धन लय मोलाचं आहे, तिजोरी काय उकरून ठेवतो का तिला खाली? अरे तिजोरी मजबूत आहे ना अगोदर. म्हैस लय चांगली आहे, पण दूध ठेवायला, दही बनवायला, तूप चांगली सुगरण श्री नवऱ्यानं म्हैस आणली की ती आधी चांगल्या भांड्यांची व्यवस्था करते. त्यामुळं सहज ऐकलं तरी इतकं मोठं श्रेष्ठ धन मजबूत होतं, ज्या धनाची मजबूती आम्हाला गरजेची आहे. तुकोबारायांकडं भजन चाललेलं, डोंगरावर गंगाधर बुवा गेले. म्हटलं अहो आमची म्हशीहून आठवलं. अहो आमची म्हैस. अरे तुकोबाराय म्हटले म्हैस काय म्हणतो, कुठे ती आहे घरी, तू जे शोधायला आला ते शोध. म्हटलं तुम्ही करा तुमचं भजन महाराज, मला म्हैस पाहू द्या. ते तुकाराम मुंडे आले तेव्हापासून म्हशीच्या दुधाचा लय भाव वाढला महाराज, मला काय माहिती आहे. ला बाबा म्हटले शोध बाबा तुझी. घरी आला वाड्यात म्हैस. महाराज सहज म्हैस घरी आहे ऐकलं. अरे यांना म्हशीचा पत्ता विचारला तर ती गोठ्यात सापडली. देवाचा पत्ता विचारला असता तर किती लवकर गावला सापडला असता. सोडा, म्हैस गोठ्यात एवढं सहज ऐकलं. त्याला शोधायला आला ते शोध, हे सहज वाक्य ऐकलं. माझ्या साधकांनो, तुकोबारांच्या 14 टाळकऱ्यांमध्ये गंगाधर व मवाळांचं आग्रहाने नाव घेतलं जातं. हा सहज ऐकल्याचा परिणाम आहे. सहज परमार्थ पोटी दृढावे. वक्तेबाबांच्या शिव्या सहज ऐकायचे लोक तरी आनंद व्हायचा. सहज बाबांजवळ असं सहज बसलो. सहज जी मंडळी बाबांजवळ, मला चांगला योग आला बाबांजवळ राहण्याचा. कारण मुक्ताबाईला बाबा आले कायम थांबायचे. एकतर खूप लढा, खूप आयुष्य मुक्ताबाईंच्या सानिध्यात बाबांनी गोपलं. काय मुक्ताबाई करता वाङ्मय. या महात्म्याचं वाङ्मय गीता प्रश्न छापावं. काय प्रेम महाराज, एक डोळा गेला अभ्यास करता करता. मी आमच्यापेक्षा बाबांना विचारा, बाबा सांगायचे. ते म्हणायचे दत्तात्रयाला 24 गुरु, मला 28 आहे. आग्रहाने सांगायचे. प्रचंड चिकित्सा त्यांची. शिव्या दिल्या शिव्या तरी माणसं ऐकायची. महाराज आपलं एखादं वाक्य जाऊ द्या, वांग्यात घोळं गेलं समजा, हे कॅमेरे पाहिले की थरथरच माहिती जिरली त्या कॅमेऱ्यात. आता हाऊस नाही राहिली. असं वाटतं नको बाबा. आता संतांची भूमी, ही भूमी संतांची, असं मला शहरा माझ्या ध्यानात. हो चॅनलचं नाव त्याच्यामुळे सांभाळा आम्हाला जरा. त्यामुळं सहज ऐकलं, सहज ऐकलं तरी कल्याण परिणाम. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. मी 2 ओव्या दिल्या तुम्हाला, पुरावे दिले सहज गोष्टी. एक ज्ञानेश्वरीतली, एक एकनाथी भागवतातली. सहज ऐका, सहज तरी कल्याण होईल. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. सरळ सांगतो आपल्याला, वेळीची मर्यादा आहे. अनुतापाशी दुनीव चढे. उणीव वेगळी आणि दुनीव वेगळी. उणीव कमतरता, दुनीव वाढीव घेऊन जाते पुढं. अनुतापाशी दुनीव चढे. वाढायला लागतो अनुताप. मी चुकीचं वागलो, मी चुकीचं केलं, असंही माणसाला कधीतरी वाटावं. वैराग्य वाढे चढोडी. माणसाला असं वाटतं मी कायमच बरोबर आहे. अरे कायम बरोबर असायला तू आहे कोण? आपण कायम चूक आहे असं म्हणा. इंटरनॅशनल दर्जाचा भिकारी बनावा माणूस ज्ञानोबारांच्या दारात. इथं कपडे शिवायला टेलरकडे ती नवीन कपड्याची बॅग घेऊन, पिशवी घेऊन जाताना जेवढा आग्रह हट्ट आनंद असतो, तेवढा जरी आनंद या उंबऱ्यात येताना झाला तरी आपलं कल्याण होईल. तरी सहज. पण अनुतापाशी दुनी वसडे. अनुतापावीन भाव कैचा. ह्या अनुताप महत्वाचा आहे. हा झाला पाहिजे माणसाला. मीराबाई महाराजांच्या चरित्रात सुंदर घटना मी रोज सांगतोय सकाळ संध्याकाळ. मला आवडती घटना. काय झालं, त्या मीराबाई महाराजांच्या महालात एक बाई टॉयलेट बाथरूम स्वच्छ करायचं काम करायचे. संपलंय माझं कीर्तनच संपलंय, वेळही संपली.
रोज जायची टॉयलेट बाथरूम स्वच्छ करायला. एक दिवस तिचा मुलगा म्हटला, आई मी सुद्धा येतो तुझ्यासोबत. कशाला? नाही, मला मीराबाईंचा महाल बघायचा. अरे काय करतो महाल बघून? नाही नाही, मला बघायचं. चल बाबा. आणलं त्याला, मीराबाईंची ओळख करून दिली, माझा मुलगा आहे. वा बरं आहे, बैस. त्याला महालात बसवलं. ती बाई टॉयलेट बाथरूम स्वच्छ करायला गेली. मीराबाईंनी तेवढ्यात घोंगर आणले, पायात बांधले. पग घोंगरू बांध मीरा नाची रे. लोक काय म्हणतील म्हणू द्या, पण एकटं का होईना माणसानं थोडा वेळ रोज नाचलं पाहिजे. रोज. का? त्याचं कारण सांगतो. गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं आणि नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं. तुम्ही नाचून पहा. लोक आणतात नाही, एकांतात नाचा. महिला मंडळी दरवाजा बंद करायचा, धनाधन नाचायचं. फक्त भांडे पाडू नका मावले हो म्हणजे झालं. कारण नाचायला एवढी एकाच संधी आहे. पण तिकडं नाही, इकडं. आमच्या कृष्णा महाराजासारखा वादक असू द्या, नाचा, पण त्याची रील करू नका, व्हायरल करू नका. व्हायरल करू नका. कारण त्या रीलचा काही लोकांना आनंद होत असला तरी काहींना त्रास सुद्धा होतो, एवढं ध्यानात ठेवा. नाचायला काय लागले, असे वादक असे गायक असू द्या, सर नाचायला एवढीच संधी आहे ना. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली. उठा उठा की जय माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप कैसी लागली से झोप. हुजूर जाऊन या चुकवाय वडी खेपा. चुकवाय वडी खेपा. हुजूर जाऊन या चुकवाय वडी खेपा. चुकवाय वडी खेपा. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप कैसी लागली से झोप. उठा 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 की जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप कैसी लागली से झोप. कैसी लागली झोप. अरे हम संसार के लोग तो बहुत नाचते. डोंगरे महाराज म्हणायचे नाचना है मेरी भगवान के लिए नाच. संसार में कभी नाचना नहीं पड़ेगा. संसारा पुढं नाचता नाचता यादी इतकी मोठी आहे, त्यांना त्रास झाला तर तुझं काय. विश्वामित्र मुकला भस्मासुर मुकला प्राणासी. त्याची गती झाली वालीची. विश्वामित्रासारखा ऋषी नाडीला जेणे तो केवळ पंचानन येळका मदन. येळका मदन केवळ पंचानन. येळका मदन केवळ पंचानन. येळका मदन. येळका मदन केवळ पंचानन. येळका मदन. हे धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्रचंद्रासी दरारा. इंद्रचंद्रासी दरारा लाविला जेणे तो केवळ पंचानन. येळका मदन. येळका मदन केवळ पंचानन. हो धडक बसली, मग माणसाला कळतं, ठिकाण चुकलं गड.
धडक बसल्याशिवाय नाही. ही यादी किती मोठी आहे. या जाऊ दे. थोडा वेळ नाचा रोज. कोण काय म्हणतं म्हणू द्या, पण नाचा. स्वतः करता नाचा. मीराबाई महाराज नाचायला लागल्या. या पोरानं पाहिलं महाराज. अरे बापरे, तो प्रभावित झाला त्या नाचण्यामुळं. दुसऱ्या दिवशी आईला म्हटलं, आई आज मी तुझ्यासोबत पुन्हा येईन. पुन्हा येईन? हा म्हटलं मी पुन्हा येईन. अरे बापरे, चल बाबा. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 15 दिवस आणलं पोरग. 16व्या दिवशी आई घरात आली आणि या पोरानं आईचा हात धरला. नाहीला म्हटलं, आई मला एक इच्छा आहे. काय? मला लग्न करावं वाटतंय. अरे मग चांगलं आहे, वय आता आल्यावर कोणालाही करावं वाटतं बाळा. तर म्हटलं पण कोणासोबत करावं वाटतंय? तू जिच्या घरी टॉयलेट बाथरूम स्वच्छ करायचं काम करते तिच्याशी करावं वाटतंय. तिनं तोंडावर हात ठेवला. का राजा भोज, कुठं ती मीराबाई वेड्या राजकन्या आणि कुठं ही टॉयलेट बाथरूम स्वच्छ करणारी बाई तुझी माय? काही भान आहे तुला? बरं झालं हे तू मला म्हटलं अगोदर, आता वांग्याचं भरीत झालं असतं तुझं जळगावचं. तो म्हटला मला ती पाहिजे, मी तिच्याशी लग्न करेन. तिच्याशी तुझं लग्न होणं शक्य नाही. तो म्हटलं मी मरून जाईल नाही झालं. शेवटी आईला दया आली. मी विचारू तिला, बाबा तुझ्यासाठी एकदा, पण कोणत्या तोंडानं विचारू, पण विचारणार एकदा. गेली, सांगितलं मीराबाई परवापर्यंत माझा मुलगा नव्हता काय? म्हटले हो. त्याला एक इच्छा आहे. काय? त्याला लग्न करावं वाटतंय. मग चांगलं आहे, आपण त्याला तुमच्यासोबत लग्न करावं वाटतंय. मीराबाई म्हटलं मग अजूनच चांगलं आहे, कारण लग्न चांगल्यासोबतच केलं पाहिजे. घेऊन या तुमच्या पोराला. आई गेली आणि सांगितलं सोनू तुझं काम झालं. अय खुश झाला तो म्हणे खरंच? आई म्हणे सोनू झालं तुझं काम, चल तू. समृद्धी महामार्गाला लागलं ते पोरग, आलं तिथं लगेच. लग्न कर, लग्न करायचंय तुला? हो लग्न करायचं. तयार आहे मी तुझ्यासोबत लग्न करायला, पण नीट बघ. कोरडे कोरडे केस आहे, मेघश्याम वर्ण आहे, हिऱ्यासारखे दात आहे, सफरचंदासारखे गाल आहे, सरळ नासिका आहे, पाणीदार डोळे, कोटी सूर्याचं तेज या भगवान श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर झळकत आहे. 7 दिवसापर्यंत या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे बघत राहा. एवढंच म्हण, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.